पर्सेंटेजचं बट मार्क्स रिलेटेड एक्झाम्पल पाहणार आहोत. ए स्टुडंट स्कोर्स 36 मार्क्स आउट ऑफ 60. बाय व्हॉट पर्सेंटेज डिड स्टुडंट पास इफ द पासिंग मार्क्स आर 30%. म्हणजे एक्झाम्पल घेतलं आपण 100 का घेतोय, कारण आपण पर्सेंटेज रिलेटेड बोलतोय आणि पर्सेंटेज हे नेहमी ॲज कम्पेअर टू 100 असतं. पर्सेंटेजचा अर्थ की आपण 100 पैकी किती हे काढत असतो. त्यामुळे आणि इथे पासिंग स्कोर काय दिला 30. सो जर 100 हे टोटल मार्क्स असतील तर 30 हे पासिंग मार्क्स झाले. ओके, तर जो स्टुडंट्सचा डेटा दिलेला आहे त्या स्टुडंट्सला 36 मार्क्स पडलेले आहेत 60 पैकी. म्हणजे 36 मार्क्स आहेत 60 पैकी. पण आपल्याला पासिंग मार्क्स किती पैकी 100 पैकी दिलेत. त्यामुळे याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल 100 पैकी किती मार्क्स आले. तर ते कसं करणार, तर 60 पैकी 36 आले तर 100 पैकी किती आले. गेट कॅन्सल. 6 1 6 6 6 36 अँड 6 into 10 इक्वल्स टू आपण याला किती करूया, तुला एक्स मानूया तोपर्यंत. सो 60 इक्वल्स टू एक्स. सो एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे आपली 60. म्हणजे आपल्या स्टुडंट्सने किती पर्सेंटेजने स्टुडंट पास झालेला आहे. स्टुडंट्स आपला 60% एवढे मार्क्स घेऊन तो पास झालेला आहे.